स्टेशनपासून अगदी 4 ते 5 मिनिटावर रिक्षाने 30 रुपयात पोहोचू शकता आणि स्टेशनपासून चालत अगदी 15 मिनिटात पोहोचू शकता. मित्रांनो, हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम. नमस्कार मित्रांनो, आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलोत जोगेश्वरीमध्ये स्थित मीनाताई ठाकरे उद्यान. ह्या उद्यानामध्ये शिल्पग्राम नावाचं एक गाव त्यांनी निर्माण केलेलं आहे. इथे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं घर, त्यांची जनावरे, विविध कला, सोनार आहे, लोहार आहे, त्याच्यानंतर नृत्यकला दाखवलेली आहे. अशा आम्ही एका विशिष्ट ह्या ब्लॉगमध्ये एक विशिष्टता तुम्हाला दाखवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया ब्लॉगला. आता मी उभा आहे एका शेतकऱ्याच्या दारामध्ये. हे त्या शेतकऱ्याचं घर आहे आणि इथे बघा तुम्ही, शेतकऱ्याने धनधान्य शेतामधली कमवलेली पोती भरून ठेवलेली आहेत धान्याची. हे शेतकऱ्याचं घर आहे आणि जुन्या पद्धतीची त्यांची ही वास्तू आहे. वरती पण बघा, इकडे देवी देवतांचे फोटो लावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे हा बघा इथे. आणि जुनी नकाशे वगैरे घराला जी असतात, डागडुगी, कलर, नकाशे, हे त्यांनी इथे दाखवलेले आहेत अशा पद्धतीने. आणि त्याच्या घराच्या अंगणामध्येच तुळशीचं वगैरे दाखवतो आहे तुम्हाला. ही तुळस आहे, ही फुलांची झाडं लावलेत. ही त्या शेतकऱ्याची बैलं आहेत आणि तो शेतकरी आपल्या शेताला चालला आहे नांगर घेऊन. सोबतच त्याचा कुत्रा पण आहे इथे. हा बघा कुत्रा आहे, जनावरांना मुश्किल आणतो आणि शेतकरी आपल्या शेताला चालला आहे. सोबत त्यांची पत्नी पण आहे. जेवण घेऊन, शेतकऱ्याचं जेवण घेऊन चालली आहे शेतकऱ्यासोबत. आणि त्या पत्नीच्या पाठीमागे त्यांची दुधाची गाय पण आहे. ती पण शेतकरी आपल्या सगळ्या जनावरांना शेताला घेऊन चालत. त्या गाईचं बारीक नसासुद्धा दाखवले आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील ते बघा सुद्धा दाखवलेत. आणि इतक्या बारकाईने हे काम केलेलं आहे. आणि ह्या शिल्पग्राममध्ये त्यांचं सगळं दाखवलेलं आहे. इकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर इथे एक पारंपरिक नृत्यकला पण आहे. नृत्य करतायत, पारंपरिक एकदम नृत्यकला दाखवलेली आहे त्यांनी. तसेच पुढे जाऊन बघूया आपण अजून काय काय त्यांनी पारंपरिक केलेलं आहे. मित्रांनो, इथे एक विदूषक रंगीबेरंगी कपडे घालून एका मॉन्स्टरवर बसला आहे आणि त्या मॉन्स्टरने आपली मुंडी वर फिरवली आहे. विदूषकाच्या चेहऱ्याकडे आपलं तोंड केलं आहे असा तो मॉन्स्टर आहे. आणि हा रंगीबेरंगी कपडे घालून त्या मॉन्स्टरवर बसलेला हा विदूषक आहे. इथे आपल्याला असं लक्षात येतं की या विदूषकाने त्या मॉन्स्टरला आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं आहे. आणि आपण आता पुढे जात आहोत एका बार्बराच्या दुकानाकडे. पूर्वी बार्बराचं दुकान हे झाडाखालीच असायचं. तिथे मुले, आता तिथे दिसत आहेत की 2 मुले एक मुलगा केस कापून घेत आहे बार्बराकडून आणि दुसरा मुलगा आश्चर्याने त्या बार्बराकडे पाहत आहे. त्याच्या बाजूलाच झाडाच्या कट्ट्यावरती एक माणूस रिलॅक्स होऊन बसलेला आहे. दुसरा एक पैलवान आपल्या मुशीवरती ताव देत आहे. आता आपण पुढे जाऊया एका लोहाराच्या घराकडे. लोहाराच्या घराकडे जात असतेवेळी आम्हाला वाटेमध्ये मध्येच एक अंगणामध्ये एक महिला ढोलकीच्या तालावर नृत्य करत असले आढळली आहे. ही महिला आणि एक पुरुष ढोलकी वाजवत आहे. त्या ढोलकीच्या सहाय्याने ती महिला आपल्या अंगणामध्ये नृत्य करत आहे. तर चला आपण जाऊया आता लोहाराच्या घराकडे. बघा, गार्डनमध्ये बरीच मुलं फिरायला आलेली आहेत, पब्लिक बरीचसे आलेले आहेत. लोहाराच्या घराजवळ आलो आहोत आम्ही. एक लोहार खाली लोखंड घेऊन बसला आहे आणि दुसरा हातोडीने त्या लोखंडाला आकार देण्याचं काम करत आहे. लोहाराच्या घराजवळच बाजूला लोहाराच्या अंगणामध्ये काय चाललंय पाहूया आम्ही. तर लोहाराच्या अंगणामध्ये लोखंडाच्या पट्टीला आकार देऊन ती चाकाला फिट करण्यासाठी, बैलगाडीच्या चाकाला फिट करण्यासाठी लोखंडाची पट्टी तयार करत आहेत. बाजूलाच शेतकरी बसलेला आहे. त्याच्या बैलगाडीला हे लोखंडाचं चाक बसवायचं आहे म्हणून त्याने लोहाराच्या घरी तो आलेला आहे. लोहाराचं घर पूर्वीच्या
काळामध्ये कसं होतं ते इथे ह्या चित्राच्या सहाय्याने दर्शवलेलं आहे. आता आम्ही पुढच्या भागात जाऊया. पुढे आम्हाला सोनाराचं घर पाहायला मिळणार आहे. तर तिथे हे सुद्धा पूर्वीच्या पद्धतीनंच बनवलेलं आहे. तिथे सोनार नळी फुंकत आहे आणि त्याच्या बाजूलाच एक 2 महिला बसलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूलाच एक पुरुष सुद्धा आहे. तर हे सोनाराचं घर झालं. आता सोनाराच्या बाजूच्या साईडला अंगणामध्ये इथे तांब्या पितळाची वस्तू बनवणारे लोहार आहेत इथे. ते तिथे आपली कलाकृती दाखवत आहेत आणि एक पुरुष वस्तू विकत घेण्यासाठी आलेला आहे. अंगणामध्ये दुसऱ्या साईडला एक महिला आपल्या काकेमध्ये घागर घेऊन उभी आहे. तिच्या बाजूलाच एक बकरी म्हणजे शेळी दर्शवली आहे, पुतळ्याच्या सहाय्याने दर्शवलेली आहे. तर आपण आता वरच्या साईडला जाऊया. मित्रांनो, वरच्या साईडला पाहत असाल तर तुम्हाला अंगणामध्ये किंवा ह्या मैदानामध्ये पाहायला भेटेल की 4 महिला आपल्या अंगणामध्ये पारंपरिक नृत्य करत असलेल्या आढळतात. ह्या भारतीय संगीतावरती आपल्या अंगणामध्ये नृत्य करत आहेत असं आपल्याला जाणवते. पुढच्या बाजूला जाऊन आम्ही ह्या महिलांना बघूया. आता इथेच दगडाच्या लांबट पायरीच्या सहाय्याने आम्ही वरती जाऊया आणि पाहूया एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मटके देत आहे. त्याच्या बाजूलाच अंगणामध्ये एक महिला सुद्धा दर्शवलेली आहे. पुतळ्यांच्या सहाय्याने महिला सुद्धा दर्शवलेली आहे. उजव्या बाजूला आम्ही जात आहे. तिथे आम्हाला असं लक्षात येतं की आम्ही आता कुंभाराच्या घराकडे जात आहे. ही कुंभारीणबाई माती आपल्या डोकीवर बुट्टीच्या सहाय्याने घेऊन येत आहे आपल्या घरी आणि कुंभाराच्या अंगणामध्ये कुंभाराचा मुलगा चिखल बनवत आहे आणि बाजूलाच कुंभार मडकी बनवत आहे असं दृश्य इथे दर्शवले आहे. कुंभाराचं हे घर पाहता कुंभाराच्या घरात सुद्धा आणखीन एक महिला मडकी बनवत आहे असं दृश्य आपल्याला लक्षात येतं. हे घर सुद्धा कुंभाराचं जुन्या पद्धतीचं आहे. आता आपण हे घर पाहिल्यानंतर पुढे जाऊया. ह्या मैदानामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकृती दर्शवली आहे. इथेच ह्या कुंभाराच्या घराच्या पाठी ह्या मैदानामध्ये आराम करण्यासाठी सावलीसाठी इथे ही अशी बसण्याची किंवा सावलीची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पाहत असाल इथे शाळकरी मुलं अभ्यास सुद्धा करतात आणि ह्या मैदानामध्ये फिरायला आलेली लोक ह्या सावलीच्या खाली आराम सुद्धा करतात. अशा पद्धतीने मैदानामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था इथे केलेली आहे. तरी तुम्ही पाहत असाल ह्या मैदानामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीची लोकांना सावली मिळावी यासाठी केलेली आहेत. अनेक प्रकारची झाडं सुद्धा या मैदानामध्ये लावलेली आहेत. तुम्ही पाहत असाल. चला तर आपण आता पुढच्या दृश्याकडे वळूया. पुढील साईडला आपल्याला अंगण दिसतंय, मैदान दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एक निसर्गरम्य असं वातावरण ह्या मैदानामध्ये निर्माण केलेलं आहे. ह्या मैदानाची पडझड होऊ नये याच्यासाठी कार्यरत माणसं आहेत. या सर्व वस्तूंची आणि सजीव अथवा निर्जीव वस्तूंची काळजी घेण्यासाठी माणसं काम करत आहेत. आता पुढच्या साईडला आम्ही चाललो आहोत. तिथे 2 महिला आपल्या डोक्यावरती मडकी घेऊन बाजाराला जात आहेत असं दृश्य पुतळ्याच्या सहाय्याने इथे दाखवलं आहे. तुम्हाला पुढच्या साईडून आम्ही हा व्हिडिओ दाखवतो की महिलांना कशा प्रकारे घेतला आहे. आता आम्ही लांबट पायरीच्या सहाय्याने वरती जाणार आहोत. ही बघा या मैदानातल्या. आता आम्ही लांबट पायरीच्या सहाय्याने वरती जाणार आहोत. वरती बघूया तिथे एक वेगळं प्रकारचं चित्र त्यांनी तयार केलं आहे. इथे एका शेतकऱ्याचं चित्र पुतळ्यांच्या सहाय्याने दर्शविले आहे. शेतकऱ्याच्या अंगणामध्ये मुलगा आणि त्यांचे वडील रश्या बनवताना दिसत आहेत. तर कारण इथे पडझड झाली असल्यामुळे त्या रश्या तुम्हाला दिसत नाही आहेत. हे त्या शेतकऱ्याचं घर आहे.
शेतकऱ्याची पत्नी आपल्या घरामध्ये बसली आहे असं दृश्य दर्शवले आहेत. तर हा मुलगा त्या शेतकऱ्याचा आणि तो वडील ते दोघे मिळून रश्या बनवत आहेत असं इथं चित्र दर्शवलेलं आहे. पुढे जाऊया आम्ही. पुढच्या साईडला आपल्याला आणखीन एक कलाकृती बघायला मिळेल. तर ही कलाकृती आहे एका चांभाराची. आपण आता चांभाराच्या घराकडे आलो आहोत. तर चांभाराच्या अंगणामध्ये चांभारीणबाई आपल्या नवऱ्याने बनवलेल्या चपला विकायला बसली आहे. ती चपला विकत घेण्यासाठी एक पुरुष तिथे आला आहे. त्याच्यासोबतच एक महिला सुद्धा चपला विकत घेण्यासाठी आल्या आहेत. पुढे जाऊया. चांभाराच्या घरामध्ये चांभार आपल्या घरामध्ये चपलांना खेळ ठोकत आहे. त्याच्या बाजूलाच एक महिला चांभाराला चमड्याची दुरुस्ती करून देत आहे असं दृश्य इथे दर्शवलं आहे. पुढच्या साईडला आम्ही वळूया आता. तिथे आपल्याला काय बघायला भेटतं पाहूया आम्ही.